श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहोत होळी सणानिमित्त विशेष मुलांनीही केली पर्यावरणपूरक रंगांची उधळण. भारूड सम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी लिखित अनुवट काव्य भारूड संग्रहाचं प्रकाशन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचा स्थापना सोहळा. अजून वास येतो फुलांना या बासी मर्ढेकरांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम. इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट चित्रपट महोत्सव पुण्यात उत्साहात. आणि मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर रंगल्या हॉकी इंडिया वरिष्ठ गटाच्या महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा. भोई प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या रंग बरसे या रंग महोत्सवात काल सुमारे 1000 विशेष मुलांनी पर्यावरणपूरक रंग महोत्सवाचा आनंद लुटला. टिळक आयुर्वेद महाविद्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमात अनाथ, HIV ग्रस्त, मतिमंद, अंध अपंग मुलं, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारी मुलं, बुधवार पेठेतील देवदासी भगिनींची मुलं, रस्त्यावर डोंबाऱ्यांचा खेळ करणारी मुलं अशी विशेष मुलं सहभागी झाली होती. या मुलांच्या जीवनात आनंद आणि उत्साहाचे रंग भरण्यासाठी गेली 27 वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद भोई यांनी या प्रसंगी दिली. दरवर्षी विशेष आणि वंचित मुलांसाठी रंग बरसे हा रंग महोत्सव आयोजित करण्यात येतो. याच्यामध्ये यंदा 1600 विशेष मुलांनी सहभाग घेतला. याच्यामध्ये साहित्य, कला, संस्कृती, प्रशासन, पोलीस या क्षेत्रातील मान्यवर आपल्यातला मोठेपणा बाजूला ठेवून येतात आणि मुलांबरोबर एकत्र येऊन रंग खेळतात, आपलं बालपण आठवतात. हा एक वेगळा विषय याच्यामध्ये असतो. यंदा क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट खडकी येथील भारत पाकिस्तान युद्धामध्ये ज्या जवानांना अपंगत्व आले आहे त्या जवानांनी पण सहभाग घेतला आणि त्यांनी पण मुलांबरोबर स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवून लहान मूल होऊन त्यांच्या बरोबर एन्जॉय केला. अगदी रंग बनवण्यापासून ते कुठल्या गाण्यावर डान्स करायचा या सर्वांमध्ये या मुलांचा सक्रिय सहभाग असतो. भोई फाउंडेशनने उचललेलं एक छोटंसं पाऊल आहे असं मला वाटतं. MIT विश्वशांती विद्यापीठातर्फे भारूड सम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी लिखित अनुवट काव्य भारूड संग्रहाचं प्रकाशन MIT विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस आणि मान्यवरांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. यावेळी श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात भारूड रचनेबद्दल मत व्यक्त करत लेखिका पद्मजा कुलकर्णी यांचा गौरव केला. पद्मजाताईच्या या संबंध पुस्तकामध्ये साईबाबापासून ते अगदी लक्ष्मीची आरती, शंकराची आरती, शारदा स्तवन, आंबेचा जोगवा अशा सर्व देवादिकांची ही संबंध आरती आणि त्यांचा कृष्णाचा पाळणा हे संबंध भक्ती मार्गी, आध्यात्मिक मार्गी अशा प्रकारची रचना झालेली आहे. ही रचना संबंध त्यांनी इंग्लंड, अमेरिका आणि संबंध परदेशात सुद्धा पोहोचवलेली आहे आणि तिथल्या लोकांनी त्यांची मरणाचे कार्यक्रम ठेवले आणि म्हणून गिनीज बुकामध्ये त्यांची नोंद झाली. म्हातारपण हे वाईट की चांगलं मला सांगता येणार नाही, परंतु त्या म्हातारपणाच्या काळात वेदना भोगत असणारी माणसं ज्यावेळेस मी अनुभवतो त्यावेळेस कुठेतरी काळजाला जाऊन तो त्यांचं वय, त्यांची शब्द, त्यांचा श्वास मला भिडतो. ताईच्या बोलण्यामध्ये एकटेपणाची वेदना जाणवते आणि ती वेदना सहन करणं, ऐकणं, पेलणं, झेलणं हे माझ्यासारख्याला सुद्धा कठीण जातं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राची स्थापना पुण्यात नुकतीच झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली राष्ट्रीयत्वाची पेरणी पुढे नेण्यासाठी अनेक माता भगिनींनी बलिदान दिलं आहे. त्यात अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य मोलाचं आहे. त्यांच्या कार्याला जातीपातीच्या राजकारणात न अडकवता त्यांचं राष्ट्रीयत्वाचं धोरण अंगीकारत पुढे नेणं आवश्यक आहे असं मत अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी या सोहळ्यात व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले,
आपल्याला सांगितलं जातं की आपल्याला विश्वगुरु व्हायचं आहे, भारताला सगळ्या जगाचं नेतृत्व करायचं आहे. पण हे नेतृत्व करत असताना आपण कुठेतरी मागे पाहताना आपल्या पूर्वजांना, त्यांनी केलेल्या कामाला आणि त्यांनी दिलेल्या विचाराला कुठेतरी विसरतोय असं मला वाटतं. देशाचा इतिहास पाहिला तर अनेक राजवटी झाल्या, अनेक गुलामीचा काळखंड झाला. या सगळ्या काळखंडामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक अत्याचार झाली, जुल्म झालं, बराच कार्य भारतभूमीमध्ये घडला. पण त्याच्यातून बाहेर येण्याची जी ऊर्जा मिळाली, आपण ज्याला धर्म म्हणतो, धर्माचं महत्व का, आता त्याने शंकराचार्यांचं इथं उदाहरण सांगितलं. तर धर्माचं महत्व का, ते ह्यासाठी की ज्या ज्या वेळेला आपण निराशेमध्ये जातो त्यावेळेला आपण मागे पाहत असतो की मी काय केलं पाहिजे, आणि मागे पाहिल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला ही महापुरुष त्यांनी केलेलं काम दिसतं त्यावेळेला त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते की नाही, जर हे लोक त्याच्यातून बाहेर पडू शकत असतील तर निश्चितच मी त्याच्यामधून बाहेर पडू शकेन. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या प्रेरणेने ज्या वेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला त्यांना श्रीराम दिसत होते, त्यावेळेला त्यांना महाभारताचे प्रसंग आठवत होते, आणि अनेक त्यावेळेच्या ऐतिहासिक ज्या पार्श्वभूमी होत्या त्याचे संस्कार छत्रपतींच्यावर झाले. आणि त्या संस्कारातून छत्रपतींनी आपल्याला आजचा जो भारत आहे त्या भारताची कल्पना दिली की एक असं राष्ट्र ज्या राष्ट्रामध्ये सर्वांना समान अधिकार असेल, महिलांना सन्मानाने जगता येईल, प्रत्येकाला आपला उदरनिर्वाह व्यवस्थित करता येईल, उद्योग धंदे व्यवसाय सगळं सुंदर पद्धतीने करता यावं, ह्यासाठी हिंदवी स्वराज्य. मराठी भाषेमधील युगप्रवर्तक कवी बाळ सीताराम मर्ढेकर यांची कविता आजही कालसुसंगत आहे. त्यांनी 40 आणि 50च्या दशकामध्ये लिहिलेल्या कवितांचे अनेक संदर्भ आपल्याला आजच्या काळातही सापडतात, असं प्रतिपादन पत्रकार कवी श्रीनिवास वारुंजीकर यांनी केलं. कोथरूड मधील शाकुंतल कला मंदिर इथं कवितेच्या प्रदेशात या संस्थेतर्फे अजून येतो वास फुलांना या बासी मर्ढेकरांच्या कवितांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी श्रीनिवास वारुंजीकर, मधुसूदन पत्की आणि जुई खोत यांनी मर्ढेकरांच्या कवितांचं अभिवाचन केलं. वारुंजीकर यांनी मर्ढेकरांची दवात आलीस भल्या पहाटे ही कविता सादर केली. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरिता फुल्या, तरल पावलांमधली शोभा. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरिता फुल्या, तरल पावलांमधली शोभा. अडलीस आणिक पुढे जराशी हसलीस मागे, वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा, डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा. अनोळख्याने ओळख कैसी, गतजन्मीची द्यावी सांग, कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या, तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दवात आलीस भल्या पहाटी, अभ्रांच्या शोभेत एकदा जवळून गेलीस पेरिता फुल्या, मंद पावलांमधल्या गंधा. इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट चित्रपट महोत्सव रविवारी पुण्यात SM जोशी सभागृहात पार पडला. दिवसभर प्रेक्षकांना देश परदेशातील लघुपट आणि चित्रपट दाखवण्यात आले. सर्वोत्कृष्ट सूक्ष्म लघुपटाचा पुरस्कार अप्रत्याशित या लघुपटाला, सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी द वे बॅक होम, सर्वोत्कृष्ट माहितीपट बिस्सो की मूक रामलीला आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार नवरस कथा कॉलेज या चित्रपटाला देण्यात आला. तर उत्कृष्ट दिग्दर्शनाच्या पुरस्कारासह यथावकाश या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले. पुरस्कार वितरण सोहळ्याला परीक्षक म्हणून इराणी चित्रपट निर्मात्या सना नौरोजबेगी, डॉक्टर मोहन दास आणि दिग्दर्शक सुनील सुखथनकर उपस्थित होते. सुनील सुखथनकर यांनी नव्यानं चित्रपट निर्माण करू पाहणाऱ्यांना मार्गदर्शन केलं. इतने साल गुजर जाने के बाद भी मुझे लगता है कि मैं बिल्कुल आप में से एक हूँ. मुझे नई फिल्म बनाना
उतना ही कठिन है, उतना ही डिफिकल्ट है जितना आप लोगों के है. So I am still a regular struggler in this film industry. I am totally an outsider in our mainstream film industry. So अगर आप कोई नया रास्ता चुनते हो तो आप हमेशा आउटसाइडर ही रहोगे. आपको ये चुनना है कि आपको आउटसाइडर रहना है या आपको इनसाइडर होना है, और इनसाइडर होते हुए अपनी आइडेंटिटी अगर आपको रखनी है तो कैसे रखनी है. ये जब से डिजिटल एक क्रांति, डिजिटल रेवोल्यूशन जैसी हुई, तो एकदम हर एक के हाथ में कैमरा और रिकॉर्डर आ गया. फिल्म बनाना, ऑडियो विजुअल, कुछ ना कुछ छोटा ना कुछ छोटा डॉक्यूमेंटेशन करना सबके लिए आसान हो गया. और इसीलिए मुझे लगता है कि फिल्म बनाना एक तरह से बहुत आसान हो गया, लेकिन एक्चुअली इट हैज बिकम वेरी वेरी डिफिकल्ट टू मेक अ फिल्म नाउअडेज. ये मैं इसलिए कह रहा हूँ कि एक सवाल की ओर अभी किसी का ध्यान नहीं जाता है कि मैं ये फिल्म क्यों बना रहा हूँ. फिल्म बनाना चाहता हूँ और मैं फिल्म बना रहा हूँ या रही हूँ, लेकिन ये फिल्म मुझे क्यों बनानी है, मुझे इस फिल्म से क्या कहना है, what exactly do I want to communicate. ये सवाल हम खुद से पूछना भूल गए हैं, मुझे लगता है. मुझे लगता है कि आर्टिस्ट की यही जिम्मेदारी है कि जो भी स्टेटस को है, जो समाज है, वो वैसा का वैसा रहने देने के लिए अगर हमारी कला इस्तेमाल करनी है तो फिर ये कला हमारे हाथ में आई ही क्यों है, उसका कोई मतलब नहीं है. और उसको इस्तेमाल करके अगर आपको पॉपुलर होना है तो देन दैट्स अ टोटली डिफरेंट पाथ. उस पाथ में अगर आपको जाना है तो मेरी शुभेच्छा है, आप जरूर जाइए. लेकिन हम लोग सालों से ये कोशिश करते आए हैं क्योंकि जो भी उस समय का समाज है उसको मुझे कुछ बदलना है, क्योंकि आर्टिस्ट को समाज से कुछ अलग दिखाई पड़ता है, हमें कुछ आगे की दुनिया दिखाई दे रही है. तो वो दुनिया कैसी हो, इसके लिए हम लोग फिल्म बनाना चाहते हैं. तो मुझे लगता है कि ये अगर हमें करना है तो हमारा रास्ता बिल्कुल कठिन है, लेकिन इम्पॉसिबल नहीं है. इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. तो उस रास्ते पर चलने का चॉइस जो भी आप में से करने वाले हैं उनको मेरी बेस्ट विशेस. पुण्यात गेल्या आठवड्यात हॉकी इंडिया वरिष्ठ गटाच्या महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा रंगल्या. या स्पर्धांबाबत सविस्तर माहिती देत आहेत आमच्या वार्ताहर सीमा चोरडिया. गेल्या आठवड्यात पुण्यात हॉकी इंडिया वरिष्ठ गटाच्या महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या. यासाठी नेहरू नगर पिंपरी इथलं मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम तयार करण्यात आलं होतं. 11 दिवस रंगणारी राष्ट्रीय हॉकी स्पर्धा साखळी आणि बाद पद्धतीनं खेळवली गेली. स्पर्धेत देशभरातील 28 राज्यांचे संघ सहभागी झाले होते. त्यांना 8 गटांमध्ये विभागण्यात आले. राऊंड रॉबिन पद्धतीनं प्रत्येक संघ एकमेकांशी लढले. प्रत्येक गटातील अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. हॉकी इंडिया क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि पिंपरी चिंचवड महापालिकेनंही या स्पर्धेसाठी सहाय्य केले. होम ग्राउंडवर महाराष्ट्र संघानं आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. स्पर्धेच्या साखळी फेरीतच महाराष्ट्रानं केरळ, मणिपूर आणि गोवा संघाचा एकतर्फी धुव्वा उडवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. केवळ बाद फेऱ्यांमध्येच तब्बल 100 गोलांचा पाऊस पडला. कर्नाटक, झारखंड आणि मिझोराम या संघांनी बलाढ्य संघांना दिलेला पराभवाचा धक्का हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलं. उपांत्य सामन्यात गतविजेता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र संघ आमनेसामने आले. या रंगतदार लढतीत महाराष्ट्रानं पिछाडीवरून गतविजेता मध्य प्रदेशवर 2-1 अशी मात करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिसऱ्या स्थानासाठीच्या झालेल्या लढतीत झारखंड संघ विजेता ठरला, तर गतविजेता मध्य प्रदेश संघ चौथ्या स्थानावर राहिला. हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्यात अंतिम लढत झाली. मात्र महाराष्ट्र संघाचं अजिंक्यपदाचं स्वप्न सलग दुसऱ्यांदा भंगलं. अंतिम फेरीमध्ये हरियाणानं यजमान महाराष्ट्र संघाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 3-1 अशा फरकानं पराभव करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. स्पर्धेत सुरुवातीला हरियाणा संघानं 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र उत्तरार्धात महाराष्ट्रानं जोरदार मुसंडी मारत अक्षता ढेकळे हिनं गोल करत 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. यामध्ये महाराष्ट्राला एकाही संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही, तर हरियाणानं 3 गोल करत विजय साकार केला. महाराष्ट्राच्या ऋतुजा पिसाळ, प्रियांका वानखेडे, आकांक्षा सिंह आणि अक्षता ढेकळे या खेळाडूंची कामगिरी अधोरेखित करणारी ठरली. गेल्या वर्षीप्रमाणेच महाराष्ट्र संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. 5 वेळा उपविजेता ठरलेल्या हरियाणा संघानं तब्बल 4 वर्षांनंतर अजिंक्यपदाचा चषक उंचावला. हॉकी इंडियाचे सचिव भोलानाथ सिंह, हॉकी इंडियाचे कार्याध्यक्ष आणि सनदी अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. कार्यक्रमाच्या संपादक माधवी कुलकर्णी, संकलन
मनोज क्षीरसागर, भूषण राजगुरू, सीमा चोरडिया आणि स्वाती महाळंक यांचं. तंत्रसहाय्य आणि निवेदन अमृता प्रकाश. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. श्रोतेहो, पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.